तर तिकडे चिपळूणमध्ये मध्यवर्ती बस डेपोमध्ये साचलेलं पाणी वाढायला आता सुरुवात झालेली आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मध्यवर्ती बस स्थानकातील सर्वच बसेस सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या। कृष्णकांत साळगावकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णकांत, बस डेपोमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि हे पाणी आता वाढताना पाहायला मिळतंय। सागर, निश्चितपणानं मुसळधार पावसाचा जोर आहे हा कायम राहिलेला पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य पाहू शकतोय की डेपोचे आहेत, मध्यवर्ती बसस्थानक आहे आणि या ठिकाणी पाणी आहे हे सातत्यानं वाढताना दिसतंय। आज सकाळपासूनच या ठिकाणी असणाऱ्या बसेस आहेत ह्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अन्य ठिकाणी हलवण्यात आल्या। मात्र आता पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे की आपण पाहू शकतोय की इथं इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे। या ठिकाणी आज पेट्रोल भरलं जातं, डिझेल भरलं जातं आणि हे सगळा जो परिसर आहे हा सगळा असा पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। पाणी हे सातत्यानं वाढताना दिसतंय। सकाळच्या सत्रामध्ये असणारं पाणी आहे याच्यामध्ये सातत्यानं वाढ होत गेली आणि यामुळं सकाळपासूनच या ठिकाणच्या काही बस फेऱ्या आहेत ह्या रद्द करण्यात आल्या। केवळ रत्नागिरीला जाणाऱ्या 1-2 लाईनच्या बस सेवा आहेत ह्याच फक्त आहेत, बाकी संपूर्ण बस सेवा ठप्प आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी यंत्रणा राबवली गेलेली आहे। सगळं साहित्य आहे हे अन्य ठिकाणी हलवून ठेवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी असणारं जे हे दत्ताचं मंदिर आहे या मंदिरात देखील आता पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान होत असल्यामुळं आणि सातत्यानं वाशिष्ठीच्या नदीपात्रामध्ये होणारी वाढ आणि सखल भागामध्ये साठलेलं पाणी तासनतासानं वाढतंय। यामुळं या ठिकाणचा धोका, संभाव्य धोका लक्षात घेऊन या ठिकाणची सगळी व्यवस्था आहे हे करण्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे। कारण नसताना कोणीही बाहेर पडू नये असे सतर्कतेचे आदेश या ठिकाणी प्रशासनाकडून दिलेले आहेत। मात्र आपण हे दृश्यामधून पाहू शकतो की किती भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे। संपूर्ण डेपो आहे हा डेपो असा पाण्याखाली आहे आणि यामुळे या ठिकाणच्या सेवा आहेत या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। सागर, नक्कीच कृष्णकांत, त्यामुळे चिपळूणमधील हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुसळधार पाऊस कोसळतोय, बस डेपोमध्ये देखील आता पाणी शिरलंय। धन्यवाद या माहितीसाठी।